शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी बच्चू कडूंची 7/12 कोरा ही यात्रा निघालेली आहे। यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आपण जर बघितलं तर सुकडी गावामध्ये यात्रा आली आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे झेंडे या ठिकाणी लावलेले आहेत। दुसरीकडे एक बॅनर आहे, त्या बॅनरमध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंडी चालवताना दिसते आणि त्यामध्ये अजित पवार असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी बच्चू कडू स्वतः आलेले आहेत। भाऊ, या ठिकाणी भाजपचे झेंडे दिसत आहेत, काय कारण आहे, कोणी लावली आहे? हे शेतकऱ्यांनी लावलेले आहे। एकतर काय होतंय, आमच्या पीक कापसाले भाव नाही, सोयाबीनले भाव नाही, तुरीले भाव नाही आणि मग आता सगळ्या पार्टीतले तुम्ही नेते घेतच आहे। आमचा 7/12 घेऊन घ्या, तोही भाजपच्या नावानं करा आणि आम्हाला भाव द्या, कमसे कम भाडं तरी द्या, आम्ही भाजपचे झेंडे लावू ना, ही ज्याच्या मागची संकल्पना आहे। तर गांजा पेराची तरी नाही तर परवानगी द्या। व्यवस्था अशीच आहे का राजकारणामुळे आमचा शेतकरी भरवून निघालेला आहे, त्याला शेतकरी म्हणून ठेवलंच नाही। जातीबाती धर्मामध्ये तुम्ही बाटून टाकलं आणि त्याला शेतकऱ्याचं अस्तित्व संपून टाकलं। त्याचं कारण आम्ही पाहतो कायलेच काही 20 वर्षाच्या अगोदरचे भाव जर आत्ताच भेटत असेल तर मग शेतकरी करणार तरी काय? नाहीतरी पिकून काही भेटत नाही, त्याच्यापेक्षा झेंडे लावून काही भेटले तर बरं। 7/12 जाता भाजपच्या नावानं करायची वेळ आलेली आहे, दुसरं काय? तुम्ही लावले काय झेंडे? हो, काय कारण आहे? तुम्ही सर्व कास्तकारांनी लावलं, म्हणजे पाण्यामुळे पेरणी नाही झाली, सर्व बियाण्याचे उपलब्ध नाही, मालाला भाव नाही, लावलेला खर्चच निघत नाही, तर मग शेतीत मग आता झेंडे लावून काळा निषेध पाळत आहोत। आपण बघू शकतो अनोखं स्वागत केलं जातं। तरुण या गावातले तुम्ही झेंडे लावलेले त्या ठिकाणी भाजपचे, काय सांगणार? भाजपचं झेंडे लावण्यामागचं कारण एवढंच आहे की आमच्या शेतीमालाला भाव नाही आहे। सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, या सगळ्या जे याला भाव नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही म्हटलं की आता आपण शेत पेरल्यापेक्षा त्याच्यामध्ये जनावराचा त्रास आहे, रोई असेल, डुक्कर असेल, हरण असेल, त्याच्यामुळं आम्ही हे भाजपचे झेंडे लावले। बस ते झेंडे लावायचे आणि त्याला कमळाचे फुल आले की तेच विकून खायचे आहे आम्हाला। आपण बघू शकतो या ठिकाणी भाजपचे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत। शेतमालाला जे आहे ते भाव नाही, त्यामुळं शेती पेरली नाही, त्यामुळं भाजपचे झेंडे आम्ही या ठिकाणी पेरल्याचं जे आहे ते शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे। ठिकठिकाणी बच्चू कडूंच्या या पदयात्रेचं स्वागत केलं जातं आणि त्याच पार्श्वभूमीवर सुकडी या गावामध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं अनोखं स्वागत असेल किंवा मग उपरोधी संपूर्ण भाजपच्या संदर्भात या ठिकाणी झेंडे शेतकऱ्यांनी लावलेले आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, सुकडी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।